शेतकरी मित्रांनो नमस्कार. चला शेणखत बनवण्याची एक शास्त्रीय पद्धत पटकन समजून घेऊ. शेणखत तर सगळेच वापरतात, पण अर्धवट कुजलेलं खत पिकांना फायद्याऐवजी नुकसानच करतं. अर्धवट कुजलेल्या खतामुळे होतं काय तर हुमणी आणि बुरशीचा प्रादुर्भाव वाढतो आणि पिकांचं नुकसान होतं. पण घाबरू नका, एक असा शास्त्रीय मार्ग आहे ज्यामुळे जमिनीला खरोखर पोषण मिळेल. आणि गंमत म्हणजे या पद्धतीने कच्चं शेण फक्त 60 दिवसात उत्तम सेंद्रिय खत बनतं. मग चला बघूया 1 एकरसाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे. सगळ्यात आधी लागेल 2 ट्रॉली शेण, 1 ट्रॉली पिकांचे अवशेष, गूळ आणि ताक. आता ही प्रक्रिया फास्ट करण्यासाठी आपल्याला काही स्पेशल जीवाणू कल्चर सुद्धा लागतील. त्यासाठी आपल्याला 3 पॉवरफुल जीवाणू द्रावण बनवायची आहेत. प्रत्येक द्रावणाची एक सोपी रेसिपी आहे आणि ते मुरण्यासाठी साधारण 8 दिवस लागतील. ही द्रावणं तयार झाली की मग आपलं मुख्य काम सुरू, म्हणजे खताचा ढिगारा रचणं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जागेची निवड. जागा सावलीची हवी, म्हणजे झाडाखाली किंवा नेटखाली. आधी शेण आणि कचऱ्याचे थर रचा, मग त्यात खोल छिद्र करून ही द्रावणं टाका. ढिगारा तर रचला, पण खरं काम तर आता आहे, ते म्हणजे त्याची योग्य देखभाल. एक सोपं गणित लक्षात ठेवा. ढिगारा तयार करा आणि दर 20 दिवसांनी त्याला पलटी मारायची. ढिगारा पलटल्यामुळे हवा खेळती राहते आणि हो, त्यातला ओलावा टिकवून ठेवणंही गरजेचं आहे. आणि मग बघा, 45 ते 60 दिवसात एकदम काळं भुसभुशीत पोषणयुक्त खत तयार. हे खत इतकं भारी असतं की क्वालिटीमध्ये अगदी गांडूळ खतासारखंच लागतं. आणि पिकांच्या कचऱ्यामुळे खताला मिळतो भरपूर पोटॅश, जो पिकांच्या वाढीसाठी एकदम बेस्ट. आणि सगळ्यात मोठा फायदा काय तर रासायनिक खतांवरचा खर्च एकदम वाचतो. मग काय, या सोप्या प्रक्रियेने माती निरोगी बनवा आणि शेतीचं भविष्य बदला.